नमस्कार. नवरा आणि बायको म्हणजे भांडणं आलीच. आणि काय वेळेला नवरा आणि बायको एवढे भांडतात की त्यांची केस कोर्टामध्ये क्रुएलिटीच्या चालते. आणि ह्याच्यामध्ये हा प्रश्न मला एकाने विचारला की ह्या भांडणामध्ये ॲरेस्ट होऊ शकते का? डेफिनेटली ॲरेस्ट होऊ शकते, समजा जर ती केस जर क्रुएलिटीची कोर्टात चालू असेल तर. पण कोर्ट नेहमी हा विचार करतो की मीडिएशनला दोघांना पाठवतो. मीडिएशन म्हणजे दोघांमध्ये तरतूद, दोघांना बसून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचा संसार सुखासाठी करण्यासाठी. तिथं तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी खास ऑफिसर नेमलेला असतो. आणि त्यावेळेला या ऑफिसरदर्वे तुमच्या दोघांच्या मतभेद जे आहेत ते दूर करण्याचा कोर्ट प्रयत्न करतो. कारण की कोर्टाला माहिती असतं नवरा बायको कधी जरी झाले तर कधी 19 कधी 20, कधी ॲब्सेंट कधी डाऊन, एकत्र येणारे माहिती असतं. पण त्या काळामध्ये त्या नशामध्ये डोकं गरम असतं, मनात काहीतरी सांगतं, नातेवाईक काहीतरी सांगतात आणि तू मोठा मी मोठा, या कारणामुळे कोर्टात केस जाते, कोर्डी केस जाते आणि डिवोर्सच्या मागे तुम्ही लागता. ह्या सगळ्या गोष्टी सोडून जरी कोर्टात नाही झालं ते हायकोर्टला जातात. हायकोर्टला जरी गेलं तरी मीडिएशनच्या रूपामध्ये ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. व्हॉट माय पॉईंट?